हे प्रकरण काय होतं, कशा पद्धतीने मूल विकलं गेलं, कोण कोण याचे दोषी, तुमचा तुमचं आरोप काय आहे? गेल्या 3-4 महिन्यापासून हे प्रकरण म्हणजे 28 एप्रिलपासून जसं यांनी सांगितलं आणि कार्यकर्ते आहेत मुंबईचे दानवे फाउंडेशनचे ते आम्ही सोबत काम करतो. त्यामुळे जसं समजलं की नवऱ्याने आत्महत्या केली, बायको पळून गेली, लेकरू तिच्यासोबत होतं, तिचं सुद्धा हे केलं, लग्न लावून दिलेलं आणि त्याच्यामध्ये बेकायदेशीर लग्न होतं. हे सगळं आम्ही बघितलं, सगळा तपास आम्ही करतो. पोलिसांकडे मिसिंग दाखल आहे, लेकरू आणि मुलगी आई गायब म्हणून, मुलाचं आत्महत्या झाली म्हणून एक अख्खं कुटुंब उद्ध्वस्त झाल्याचं हे सगळं चित्र आम्हाला दिसत होतं. त्याच्यामुळे मग आम्ही आमच्या पातळीवरती तपास करत होतो. हे 2 कार्यकर्ते आहेत, त्यांनी त्यांच्या पातळीवरती तपास केला. मग आम्ही काय करत होतो, मग आता गेल्या 4 दिवसापासून मध्ये आम्ही उस्मानाबादच्या रेस्ट हाऊसलाच थांबलो. मग त्याच्यामध्ये SP मॅडमला भेटलो, मग तिथे आम्ही निवेदन केलं. त्याच्यानंतर मूल सापडल्याचे आम्हाला अगोदर व्हिडिओ मिळाले, आम्ही ते घेतले काढून की मूल सापडल्याचे जे त्या दिवशी दत्तक दिलं आम्हाला माहीत नव्हतं. कारण का ते काराकडे नोंद झाल्याशिवाय त्याची हे होत नाही आणि त्यांनी जसं निर्देशाप्रमाणे दत्तक दिलं जातं बाल संरक्षण कायद्याच्या अंतर्गत, त्याचं उल्लंघन झाल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी कन्फर्म होतं की मुलं इतक्या सहज सध्या महाराष्ट्रात देशात मिळत नाहीत. म्हणून मग आम्ही ते कुठं आहे काय हे सगळी माहिती मिळाल्याच्यानंतर मग आम्ही पोलीस स्टेशन घातलं मुरुमचं. मग तिकडे गेल्याच्यानंतर मग त्यांना तिथल्या अधिकाऱ्यांना भेटलो, तर त्यांनी पोलीस अधिकारी दुसऱ्या दिवसांच्यासोबत दिले आणि मग सोलापूर घातलं. मग तिथे आम्ही ते मूल रेस्क्यू करत असताना मग आम्हाला तिथं दिसलं की मुलाला संडास लागलेली, म्हणजे आमचे पायसुद्धा भरले तिथं पोलिसांचे आमचे, त्याला एवढी संडास लागलेली, त्याला ताप आलेला, त्याला सर्दी झालेली, म्हणजे ते एवढं मूल ट्रॉमामध्ये होतं. आणि मग त्याला तिथून आम्ही 3:30 वाजता हे केलं. मग ते प्रवास करून आम्ही बाल कल्याण समितीकडे उस्मानाबादच्या हजर केलं. तर तिथे हजर केल्याच्यानंतर बाल कल्याण समितीच्या अध्यक्षांनी त्याच्यात निर्देश दिले की याच्यामध्ये कायद्याचं उल्लंघन झालेलं आहे बालकाच्या. याच्यात मागचं म्हणणं असं आहे की याच्यात स्पेसिफिक हे मूल कुणी कुणाला विकलं होतं, याच्यात नेमकं दोषी कोण आहे आणि तुमची मागणी काय आहे? याच्यामध्ये मूल हे विकण्याचं काम आहे. त्याच्या मुलीचे जे वडील आई जे आहे मुलाची आई, तर ती आई आणि तिच्या माम्या 2 आणि इथल्या मुरुममधले काही 1-2 लोक आहेत आणि कवटेपूरचं एक जोडपा आहे आणि 40 गावमधले एक असे काही लोक आहेत ज्यांची टोळी आहे, जे की हे असे संसारातले ज्यांना महिला आहेत त्यांना त्यांचं ब्रेन वॉश करून, त्यांना भुलवून, फसवून किंवा त्यांच्या नवरे दारुडे आहेत किंवा काहीतरी त्रास आहे मग त्याचा गैरफायदा घेऊन हे असे प्रकार करणारी ती टोळी आहे. मग त्या टोळीने त्या लोकांनी हे त्या पुरीला हे केलं आणि तिथून त्या पुरीला लेकरा सगळं घालवलं. ते घालवल्याच्या नंतर मग ते नवरा म्हणत होतं की बाबा लेकरू तरी मला द्या, माझं मी जातो, बायको गेली तर जाऊ द्या. पण ते लेकरू नाही दिल्यामुळं त्या लोकांनी शिव्या द्यायला सासूला त्यांना, मग त्यांनी त्याला मारलं. त्या मारण्याच्या ह्याच्यामध्ये त्यानं माईला फोन केला की बाबा मला मारले आणि मी आता आत्महत्या करणार आहे, मला लई त्रास दिलेत, माझं लेकरू बी देणार, बायको बी गेली आणि हे सगळे ह्यांना माहीत आहे. पण असं असताना त्यांनी दिल्यामुळे त्यांना आत्महत्या केली. आत्महत्याचा गुन्हा दाखल आहे. त्याच्यामध्ये तात्काळ काहीतरी चार्जशीट कधी दाखल केलं, त्याच्यातला पुरुणी जबाब घेतला नाही. ह्यांनी गेले होते कार्यकर्ते पण त्याच्यात पुरुणीचा जबाब घेतला नाही. पण त्याच्यानंतर आम्हाला समजलं की अरे हे मूल सुद्धा विकलंय आणि मूल कुणी विकलंय तर त्या मुलाच्या आईचा जो दुसरा नवरा आहे जो जराट आहे बरं का, म्हणजे अतिशय त्याचं प्रजत तिप्पट वय असावं त्या माणसाचं, त्या तिप्पट वयाच्या माणसासोबत त्या मुलीचा विवाह करून दिलेला, त्याच्याकडून काही पैसे घेतलेले त्या मुलीच्या माम्यांनी आणि ह्या लोकांनी पैसे घेतले तर ते पैसे घेऊन त्याचा व्यवहार करून त्या मुलीचं लग्न करून दिलं. आता हे मूल दुसरं आहे म्हणून हे मूल त्या बापाने म्हणजे सावत्र जो बाप झाला त्याने दत्तक दिलं. त्याच्यासाठी 10,000 रुपये त्या मुलीच्या वटीत दिले, मुलाच्या आईच्या. मग त्याच्यात ती मुलाची आई सुद्धा ते मूल देताना तिची सहमती होती त्याच्यामध्ये आणि ते मूल बेकायदेशीरित्या म्हणजे कायद्याचं पालन न करता ते देण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामध्ये हे जे लोक आहेत हे दोषी आहेत. किती कलम वाढवा हवी? किती कलम म्हणजे जे कायद्यात